मग मिस्टर सोहम काय अपडेट आहे? तुम्ही काय मीटिंग्स लाईन अप केल्यात? मॅडम मिसेस जोशींबरोबर 4 वाजताची मीटिंग आपण अरेंज केली. आपल्या प्रोडक्ट बद्दल आणि आपल्या ब्रँड बद्दल त्यांना जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर एक प्रेझेंटेशन आपण तयार केलं आणि मी स्वतः त्यात लक्ष घातलंय. मी त्यांच्यासमोर ते प्रेझेंट करेन. तरीही त्यांना काही प्रॉब्लेम असतील तर आपण ते लगेच सॉल्व्ह करू. प्रेझेंटेशन वगैरे आपण करूच मिस्टर सोहम, दॅट्स ओके. पण ऍड एंडचं काय? तिची टॅगलाईन चुकली आहे ज्याच्यामुळे आपले सेल्स डाऊन झाले. त्याचं काय केलंय तुम्ही? ते केलं ना मॅडम. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिलेत त्या सगळ्या फॉलो करत रिवर्क केलंय परत आम्ही. ओके, म्हणजे तुम्ही ते चेंजेस प्रेझेंटेशन मध्ये केलेले आहेत. मिस्टर सोहम, गुड. तुम्ही प्रॉम्प्टली ऍक्शन घेतलीत. असंच असलं पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी. बघा टीम, आपण सगळ्यांनी प्रॉम्प्टली सिन्सिअरली असं काम केलं ना तर अल्टिमेटली कंपनीचा फायदा होईल आणि शेवटी आपलाही फायदा होईल, राईट? आई मी आत येऊ का? सॉरी, म्हणजे मॅम मी येऊ का आत? शुभ्रा ये आत ये. आणि तू मला आईच म्हण. मॅम मी आज कुठलं काम करू? पण ठरवूया. मला काय रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची? मॅम मी एक सुचवू का? मी शुभ्रा मॅम सोबत नवीन ऍडच्या कॅम्पेनचं डिस्कशन केलं तर चालेल? त्यांना खरंच खूप छान छान आयडिया सुचतात. मॅडम सॉरी मी इंटरप्ट करतोय पण मला असं वाटतं शुभ्राची सुरुवात आहे. तिला आधी ऑफिसचं काम नीट ऑब्झर्व करू दे. कंपनीचं काम नेमकं कसं चालतं हे कळू दे. मग हळूहळू इन्व्हॉल्व करूया ना तिला सगळ्या कामांमध्ये. शुभ्रा आजचं प्रेझेंटेशन तू कर. आई मी अगं काय प्रॉब्लेम आहे? त्या दिवशी आमच्या सगळ्यांसमोर कसं कॉन्फिडेंटली बोललीस तू ना, तेच मुद्दे बोलायचे. तसं नाही आई, म्हणजे काल मी जे प्रेझेंटेशन दिलं ना ते आपल्या लोकांसमोर दिलं. त्यामुळे असं ओघात आलं ते मला. सगळ्यांसमोर असं प्रेझेंटेशन देण्याचा कॉन्फिडन्स नाही आहे माझ्यात. बरीच वर्ष झाली मी प्रेझेंटेशन देऊन. म्हणजे माफ करा मला, पण मला वाटत नाहीये मला जमेल. शुभ्रा बरोबर बोलते. तिचा आज पहिलाच दिवस आहे आणि अचानक एवढी मोठी आणि महत्वाची जबाबदारी तिच्यावर टाकायची मला सुद्धा नाही पटत आहे. मला असं वाटतं मॅडम तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करा. मिस्टर सोहम, मी जो काही निर्णय घेते तो पूर्ण विचार करूनच घेते. मोस्ट इम्पॉर्टंटली गेल्या आपल्या ऍड कॅम्पेनमध्ये काय चूक होती, आपली टॅगलाईन कशी चूक होती हे तिने आपल्या निदर्शनास आणून दिलं. त्याचबरोबर नवी टॅगलाईन सुद्धा तिची कल्पना आहे. तिने करेक्ट जे पॉइंट्स चुकले होते ज्याच्यामुळे आपले सेल्स डाऊन गेले होते ते तिने करेक्ट पॉइंट आउट केले. तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू एकदम करेक्ट आहे. मग तिच्याशिवाय तो छान रीतीने कोण समजावून सांगणार? काही करायचं नाही शुभ्रा. हे बघ, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. आमच्या समोर काय बोलीस तेच तुला बोलायचंय. बरं मॅडी तुला ब्रीफ देईल. येस मॅम. आम्ही सगळे तिकडे असू. फक्त एक्स्ट्रा आपला क्लायंट असणार. आय एम शुअर यू विल बी एबल टू डू इट शुभ्रा. चला चला कामाला लागा. शुभ्रा, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. नवऱ्या सर ती फाईल द्या ना प्लीज. मॅम हे एक प्रोडक्ट आहे. मॅडी किती वाजलेत ग? 3 वाजले. अगं बाई, मी पटकन सोहमला भेटून येते. हा ओके येस येस. सो नको ना चिडू एवढा. तू अजिबात छान नाही दिसत चिडलास. तू दिसण्याचं काय घेऊन बसलीयस? हे असंच जर चालू राहिलं ना तर काही दिवसांनी मी दिसणार नाही ऑफिसमध्ये. 5 लाख रुपये दिलेत मी ही मीटिंग अरेंज करायला. सगळे जुगाड मी करायचे, प्रेझेंटेशन मी तयार करायचं. पण सो प्रेझेंटेशन मॅडीने तयार केलं ना. अगं पण ते कसं तयार करायचं हे मी सांगितलं ना तिला. सगळ्या आयडिया मी दिल्यात तिला. मॅडीला काय अक्कल आहे का? पुढे कष्ट घ्यायचे आणि ही क्रेडिट कोण घेऊन जाणार? ही शुभ्रा. हो, लिसन टू मी.
हे खूप अनफेअर आहे. पण तू चिडू नकोस ना. तू चिडलास ना तुझे गाल लाल होतात. तुझे गाल गुलाबी करू? विचारतेस काय? कर ना. सोहम, बरं वाटतंय का तुला? येस. हो ना. अगं, केवढा कचरा केला होता. सोहम, अगं ये ना, ये. त्या मॅडमच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं. खूपच होता. ओके ना नक्की तुझ्या? येस. हा बोल ना शुभ्रा. मला ना ऍक्च्युली आज आईने 4 वाजता प्रेझेंटेशन द्यायला सांगितलंय. त्यांनी सांगितलं तेव्हा होतो मी तिथे. तसं नाही सोहम, अरे 4 वाजता बबडूची ट्युशन सुटते ना, मग त्याला आणायला कोण जाईल? मी इथे ऑफिसमध्ये अडकून पडले तर. अगं काय शुभ्रा, इतकं काय त्यात? मी आहे ना. शुभ्रा, मला कळतंय तुझ्या करिअरची नव्याने सुरुवात होती, तर नवरा म्हणून मी तुला एवढी मदत तर करूच शकतो ना. मी आणीन बबडूला, तू काही काळजी करू नकोस. तू तुझ्या प्रेझेंटेशनवर कॉन्सन्ट्रेट कर. हं? थँक्यू सो मच सोहम, ती चांगला आहे. थँक्यू सो मच सोहम. मी प्रेझेंटेशनची तयारी करते. ऑल द बेस्ट शुभ्रा. बघितलं माझ्या बायकोचा बिचारीचा केवढा विश्वास आहे माझ्यावर. वाव, सुपर शुभ्रा मॅम. तुम्ही आता प्रेझेंटेशन साठी एकदम रेडी आहात. फक्त आता जे माझ्यासमोर बोलात ना, ते सगळं तुम्ही मिसेस जोशी आणि आसारे मॅम समोर बोललात की तुमचं प्रेझेंटेशन डन. मॅडी, जमेल का ग मला? शुभ्रा मॅम, न जमलं काय झालं? तुम्ही फक्त कॉन्फिडंट राहा, तुम्हाला सगळं जमेल. डोंट वरी. ओके? या मिसेस जोशी, या. प्लीज बसा. प्लीज बी सीटेड. मिसेस शुभ्रा कुलकर्णी आपल्याला प्रेझेंटेशन देणार आहेत. तुम्हाला पाहिजे तसे आम्ही काही चेंजेस केलेले आहेत आर्टमध्ये. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. मिसेस शुभ्रा, यू कॅन स्टार्ट. हो मॅम. बेस्ट लक मॅम. डोंट वरी. शुभ्रा, कर सुरुवात. हो हो मॅम. हॅलो एव्हरीवन. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. शुभ्रा, टेन्शन घेऊ नकोस. शांतपणे कॉन्फिडेंटली प्रेझेंटेशन कर. यू नो एव्हरीथिंग. कम ऑन. ही आहेत आमची DBKची प्रोडक्ट्स. ह्या सगळ्या प्रोडक्ट्सचं वैशिष्ट्य हे आहे की ही प्रोडक्ट्स ना अशी घरातच बनवलेली वाटतात. काहीतरी आपण बाहेरनं आणलंय असं वाटतच नाही आपल्याला. त्यामुळे होतं काय की गृहिणीचा स्वयंपाकाचा वेळ तर वाचतोच, पण त्याचबरोबर क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही होत. आणि तुझ्या डोक्यात आहे सगळं? गो अहेड. हा, बोला बोला.
हे बघ शुभ्रा, आपण प्रेझेंटेशन करतोय म्हणजे ठरलेलं आहे, लिहिलेलं आहे, तेच बोललं पाहिजे असं काही नाही. तुला जे मनापासून वाटतंय ते बोल तू. गो हेड. मॅम, एका गृहिणीला ना घरात खूप कामं असतात अहो. विशेषतः रोज नवीन नवीन जेवणाला आणि नाश्त्याला काय पदार्थ बनवायचे हा एक मोठाच प्रश्न असतो. कारण घरात सगळ्यांना तेच तेच पदार्थ खाऊन ना कंटाळा येतो, विशेषतः लहान मुलांना. मग अशा वेळी आमचे DBK फूडची सगळी प्रोडक्ट्स खूप मदतीला येतात. आमची ही प्रोडक्ट्स विकत घेतली ना की एका गृहिणीची चिंताच मिटते सगळी. म्हणजे कसं आहे, एखादं धान्य बाजारातून आणायचं, मग ते निवडायचं, मग गिरणीत टाकायचं आणि मग ते दळून आलेलं धान्य घरी घेऊन यायचं. त्यात ना एका गृहिणीची खूप एनर्जी आणि वेळ वाया जातो. अशा वेळेला आपली ही DBK फूडची प्रोडक्ट्स आपण वापरली ना की मग ते सगळ्यांना सोपं आणि सोयीचं होतं. शिवाय चवीलाही ती फार सुंदर आहे. एखादी गृहिणी ना घरकामात अतिशय मुरलेली आणि तरबेज असते. फक्त पिठाच्या वासावरून ती ओळखू शकते की हे पीठ कसं आहे. पण आपली ही DBK फूडची सगळी प्रोडक्ट्स आहेत ना, ती सगळ्या गृहिणी अगदी डोळे मिटून घेतात. एवढंच कशाला, लहान मुलांना सुद्धा आपली ही प्रोडक्ट्स खूप आवडतात. आणि तुम्हाला गंमत सांगू का, अहो माझा ना छोटा मुलगा आहे, तो इतका हट्टी आहे अहो, तो काही म्हणजे काही खात नाही. पण आपली ही DBK फूडची सगळी प्रोडक्ट्स आहेत ना, तो अगदी आवडीनं खातो. आणि संध्याकाळी जेव्हा तो खेळायला जातो, शुभ्रा बघते. येस. म्हणजे आपलं काम झालं. चार शुभ्रा, काय झालं? का थांबलीस तू? एकदम परफेक्ट चाललं होतं सगळं. बोल. एक मिनिट माडी. माडी, अगं सोहम बबडूला आणायला जाणार होता ग 4 वाजता. त्याचा क्लास सुटणार होता. पण सोहम इथेच आहे. माडी, मला खरंच भीती वाटते. कूल डाऊन मॅम. मॅम, एक्सक्यूज मी जरा आले. व्हॉट्स द प्रॉब्लेम? काय झालंय? मॅम, ते सोहम सर शुभमला क्लासला आणायला जाणार होते ना, ते अजून इथेच आहेत. म्हणून शुभ्रा मॅमला टेन्शन आलंय. म्हणजे शुभमला क्लासमध्ये घ्यायला कोणी गेलं नाही अजून? मॅडी, तू ताबडतोब जा आणि सोहम सरांना बोलवून आण इकडे. येस मॅम. तू सांगितलं होतंस ना त्याला? सोहम सर तुम्हाला बोलवलंय केबिनमध्ये. मॅडम, एनी प्रॉब्लेम? नाही, जरा थोडंसं महत्वाचं बोलतोय आम्ही. जस्ट गिव्ह अस फ्यू मोमेंट्स. हो. मिस्टर सोहम, तुम्ही शुभमला आणायला त्याच्या ट्युशनच्या ठिकाणी जाणार होता. वाचली पहा किती. अजून का गेला नाही आहात तुम्ही? मी जाणार होतो शुभमला क्लासमधून याला? मी जाणार होतो? नाही, मला यातलं काहीच माहित नाही. शुभ्रा, तू मला काहीच सांगितलं नाहीस. म्हणजे मला माहिती आहे तू प्रेझेंटेशन मध्ये बिझी आहेस, पण जरा आधी सांगितलं असतंस तर मी गेलो असतो ना आणायला. सोहम, अरे असं काय करतोस? मी मगाशी नाही का तुला सांगितलं 4 वाजता त्याचा क्लास सुटतो, तू पिकअप करतो म्हणाला होतास त्याला. अरे ही पण नव्हती का? नाही शुभ्रा, पण तू असं काहीच सांगितलं नाहीयेस मला. सोहम, मला माहिती आहे मी कामाच्या गडबडीत बऱ्याचदा
गोष्टी विसरतो, पण इतकी महत्वाची गोष्ट मी विसरेन का शुभ्रा? आणि तूच म्हणालीस ना ही होती सुझॅन, तुला आठवतंय का मॅडम असं काही म्हणाल्या होत्या का मला? नाही सर, मॅम असं काहीच म्हणाल्या नाहीत. ठीक आहे शुभ्रा, तू तुझं प्रेझेंटेशन कंटिन्यू कर. शुभमला कसं आणायचं ते मी बघते. मला मला नाही जमणार प्रेझेंटेशन द्यायला, आणि हे ऑफिसला येणं सुद्धा नाही जमणार मला. मी एक चांगली आई नाही बनू शकले तर मी एक चांगली एम्प्लॉय कशी होईल? ओम भद्रधाराय अभद्र पाप घाताय नमः. ए बबडू, ओम राजा ऐक, घोर बघ कष्ट असं नाही हंत्रे करायचं, धावू नको बबडू. बबडू ऐक. ओम भद्रांजले क्षुद्रतापारये नमः. ओम शुभ्रा, मग सोड ना, मला भीत दादाकडे जायचंय. अंजन ऐक भस्मभासाय माझं नमः. एक मिनिट ऐक. हे बघ, ओम क्षुद्रकृत्था त्याची पूजा होऊ दे, पूजा करतोय की नाही, हा झाली की मग जा तू. धर्तृहंत्रे नमः. नाही, मला आत्ताच ओम जायचंय ग. घोर कष्ट अरे पण- हंत्रे त्रिविष्टपगमित्रे. बबडू, हे बघ राजा, भद्रांजले डिस्टर्ब होतोय असं नको करू. हा क्षुद्रतापारये नमः. बबडू. ओम भीत भेय बबडू. अंजन भस्मभासाय नमः. बस इथे. बोल ग, गुड मॉर्निंग. कशासाठी फोन केलेस? सो मला शॉपिंग करायचं. परवाच केलीस ना शॉपिंग. या पण ते सगळे ना कॅज्युअल वेअर आहेत. माझ्याकडे ऑफिसमध्ये घालण्यासाठी कपडेच नाहीयेत. मग मी तुझ्या समोर कशी सुंदर दिसणार ऑफिसमध्ये? आज परत करूया ना, मग परत करूया शॉपिंग. ये सो यू सो क्यूट. असं नाही करायचं. हस रे आता तू. किती खेळणार आहेस बबडू? ए हाय, कशी आहेस? हॅलो. एकच सेकंड होल्ड करा. बबडू, ए बबडू, ए खाणार आहे राजा. हॅलो. हा, एक मिनिट थांब. हा बोल ग आता, बोल. काय शुभ्रा, किती बिझी झाली आहेस तू? अगं असं काही नाहीये ग, घरची कामच इतकी असतात ना की त्यात वेळच नाही ग मिळत. पण आज वेळ काढ. आज आपण सगळ्या जणी भेटायचं ठरवतोय. आणि हा, तू सुद्धा येणार आहेस? तो आज पण तुझी ती बोर बायको ऑफिसला येणार आहे का? मला नाही वाटत इतक्या लवकर ती घराबाहेर पडायची डेअरिंग करेल. आणि पडलीच तर मी आहे ना पायात बेड्या ठोकायला तिच्या. तू तिच्या पायात बेड्या घाल, मी तुझ्या हातात बेड्या घालते. तू आज मला सोडून कुठेच जायचं नाही. मी जाऊच देणार नाही तुला. ठीक आहे, येतो मी. आजची मीटिंग कन्फर्म आहे. शॉपिंग. काय शुभ्रा, कम ऑन यार. अगं किती दिवसांनी भेटतो आपण सगळ्या जणी. यू हॅव टू कम. अगं आवडलं असतं मला, पण ना बबडूला एकट्याला सोडून नाही ग मी येऊ शकत. आपण पुन्हा कधीतरी करू हा प्लॅन. बबडू, मी नंतर करते हा. बाय. बबडू थांब ना राजा, असं पळायचं नाही राजा. अरे थोडंच राहिलंय, थोडं संपवून टाक ना राजा. किती मस्ती करतो, ये इकडे.